आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला। दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान संघातला आशिया चषकाचा सामना सुरू झालाय। पण याच सामन्यावरून गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मात्र मोठा सामना रंगला। या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार विरोध केला। आज सामन्या दिवशी ठाकरे सेनेनं आंदोलन करत सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र डागलं। आज दिवसभरात नेमकं काय काय घडलं, विरोधकांच्या या आक्रमणानंतर भाजपकडून आणि मित्रपक्षांकडून काय पलटवार करण्यात आला, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी तर काय मोठं आकाश कोसळणार होतं, तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते। केवळ जय शहा हा बीसीसीआयचा सर्व असल्यामुळे त्याच्यासाठी आज हा सामना खेळवला जातोय। आज तर भारत पाकिस्तान खेळते हे आम्हाला अजिबात मान्य नाही, म्हणून आम्ही जे अध्यक्ष आहे याचे क्रिकेटचे त्यांच्या फोटोला बांगड्यांचा हार घालतोय, त्यांचा निषेध करतोय। स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, त्यांनी आज स्क्रीनिंग लावायचं नाही आणि घरात सुद्धा कोणीही मॅच लावायची नाही। पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना खेळण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं असा एल्गार पुकारला। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात 26 जणांची धर्म विचारून हत्या करण्यात आली होती। त्याविरोधात एकीकडे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याच्या सरकारच्या आणि बीसीसीआयच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला। मुंबईतील करी रोडमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी पंतप्रधान मोदींना साडी चोळी आणि कुंकवाचा अहेर पाठवत सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या। गो बॅक मोदी आणि माझं कुंकू माझा देश अशा घोषणा देत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निषेध नोंदवण्यात आला। तर कांदिवलीत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी टीव्ही सेट फोडत सरकारचा निषेध केला। क्रिकेट से बैर नहीं, पाकिस्तान की खैर नहीं अशा घोषणा देत आंदोलकांनी हातात बॅट घेऊन सरकारचा निषेध केला। तर मुंबईतल्या कांजूर मार्गमध्ये क्रिकेट या सिंदूर, मोदी सरकार को क्या मंजूर असा सवाल विचारणारे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। तर विलेपार्लेमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निषेध नोंदवण्यात आला। पुण्यातील आंदोलक महिलांनी एकमेकांना कुंकू लावत सरकारचा निषेध केला। तर नाशिककर महिला आंदोलकांनी देशप्रेमाचा सौदा नाही असे फलक हातात घेत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळल्याबद्दल सरकारवर आगपाखड केली। तर कोल्हापूरकर आंदोलकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची आठवण करून देत बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यातला फरक दाखवणारे फलक हातात घेत आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्येही अंबादास दानवेंच्या उपस्थितीत एका पेटीत सिंदूरच्या म्हणजेच कुंकवाच्या डब्या जमा करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला। अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला, पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे। त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या। त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाही आहे का? एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी तर काय मोठं आकाश कोसळणार होतं, तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते। आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे। आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे। काय याच्यामध्ये, या गॅम्बलिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का? सांगा बरं, नाही ना? देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही, देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय? आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे। काय अमित शहा जय शहाला नोटीस पाठवणार का ईडीची? पंतप्रधान मोदी आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शहा हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर असल्याचं दिवसभरातल्या आंदोलनातून दिसून आलं। ज्या वेळेला पहलगामचा भाड हल्ला झाला त्यावेळी भीमदेव थाटामध्ये पंतप्रधानांनी घोषणा केली होती की रक्त आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही। केवळ जय शहा हा बीसीसीआयचा सर्व असल्यामुळे त्याच्यासाठी आज हा सामना खेळवला जातोय।
त्या सिंदूरची आठवण ते जरी विसरले असतील तरी शिवसेना पक्ष विसरलेला नाही. परवा जी मॅच झाली त्यावेळी सुद्धा पाकिस्तानच्या कॅप्टननी आपल्या कॅप्टनला हातही मिळवला नाही, एवढे ते देशद्रोही आहेत. आणि म्हणून या पाकिस्तान बरोबर कुठल्याही प्रकारचा क्रिकेटच नव्हे तर कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नये यासाठी हा आमचा आग्रह आहे. परंतु आमचे नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही कुंकूचा आम्ही सूड बदला घेऊ. कुठला बदला घेतला त्यांनी? कुठे अतिरेकी मारले? तर पाकिस्तानच्या निषेधाची सुरुवात ठाकरेंनी घरापासून आणि पक्षापासून करावी असा सल्ला देत भाजपनं पलटवार करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मिलिंद नार्वेकरांना काहीही बोलणार नाहीत आणि आम्ही देशप्रेमी आहोत अशा पद्धतीचा आविर्भाव आणताय, हे तुमचं ढोंग आहे. तुम्हाला पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढायचं असेल आणि क्रिकेटच्या विरोधामध्ये जर का आपलं देशप्रेम दाखवायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्याची सुरुवात घरापासून करावी, आपल्या पक्षापासून करावी. मिलिंद नार्वेकर यांचा आधी राजीनामा घ्यावा आणि मगच हे आंदोलन करावं. दुसरीकडे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची चर्चा आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नाही असा संभ्रम भारतीय क्रिकेटपटूंसमोरही असल्याची चर्चा होती. पण प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्टाफ सोबत खेळाडूंची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये व्यावसायिक रहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पहा असा सल्ला टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात आल्याचं बोललं जात आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंगनं याबाबत व्यक्त केलेलं वैयक्तिक मतही दिवसभर चर्चेत राहिलं. ये ऑपरेशन सिंदूर हुआ और उसके बाद सब लोगों ने बोला कि क्रिकेट नहीं होनी चाहिए, व्यापार नहीं होना चाहिए. हम लोग अभी लेजेंड्स खेल रहे थे, हमने तो खेला नहीं वो मैच. तो ये अपनी अपनी सोच की बात है, अपनी अपनी समझ की बात है. मुझे लगता है कि जब तक देशों के रिलेशंस ठीक ना हो जाए तो फिर क्रिकेट या व्यापार नहीं होना चाहिए. वो मेरी अपनी सोच है. मी खरं तर याच्यावर बोलू नये असं मला वाटतं, पण तरी सुद्धा माझं वैयक्तिक मत खेळू नये. माझं वैयक्तिक मत मला असं वाटतं की माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे, त्याच्याशी का खेळावं आपण असं मला वाटतं. You cannot blame cricketers for playing because they are sportsmen. They are expected to represent the country. So I think that's a call we have to take. If I'm not going to see it, I'm not going to see it. So it's for you to decide what each one of you want to do. भारत आणि पाकिस्तानमधील पारंपरिक दुश्मनी आणि क्रिकेट हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय. देशात काँग्रेसची सत्ता असताना याच मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांनी पाकिस्तान सोबतच्या सामन्यांना अनेकदा विरोध केला. आत्ताची सत्तेची समीकरणं बदलली असली तरी या प्रश्नावरून होणारं राजकारण मात्र अद्यापही बदललं नसल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे. आजचा पाकिस्तान सोबतचा क्रिकेट सामना कोण जिंकणार याची उत्सुकता सामन्यानंतर लगेचच संपेल. मात्र यावरून सुरू झालेल्या राजकारणात जनता कुणाला चीअरअप करणार याचं उत्तर मात्र ईव्हीएम मधूनच मिळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.